महाडीबीटीमध्ये मोठा बदल, लॉटरी सिस्टीम आता बंद आणि या पद्धतीने तुम्हाला आता महाडीबीटी पोर्टलवरील लाभ मिळणार आहे। चला पाहूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। महाडीबीटी पोर्टलवरून ज्या शेतकरी योजनांचा जसं की ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, तुषार संच, पेरणी यंत्र आणि इतर अनेक योजनांचा लाभ आपण घेतो, त्याचा लाभ देण्याची पद्धत आता पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, जुनी लॉटरी पद्धत आता बंद झालेली आहे। तुम्हाला आठवत असेल आधी कसं व्हायचं, आपण महाडीबीटी पोर्टलवरती कोणत्याही योजनेकरता ऑनलाईन अर्ज करायचो आणि मग लॉटरी कधी लागेल याची वाट पाहायचो। लॉटरीमध्ये नाव आलं तर नशीब, नाहीतर पुढच्या वेळेस परत वाट पाहावी लागायची। यामुळे अनेक शेतकरी बांधवांना अर्ज करूनही योजनांचा लाभ मिळत नव्हता आणि कुठेतरी शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्यासारखं वाटत होतं, बरोबर ना? कारण अर्ज करणारे भरपूर असायचे आणि लॉटरीमध्ये निवड फक्त थोड्याच शेतकऱ्यांची व्हायची। पण आता चिंता सोडा, सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून एक क्रांतिकारी बदल केलेला आहे। आता महाडीबीटी पोर्टलवरती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या नवीन नियमानुसार योजनांचा लाभ दिला जाणार आहे। तर आता याचा नेमका अर्थ काय? फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे काय? एकदम सोपं आहे। जो शेतकरी कोणत्याही योजनांसाठी सगळ्यात आधी अर्ज करेल त्या शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य मिळेल। समजा ट्रॅक्टर योजनेसाठी 100 शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि सरकारकडे सध्या फक्त 10 ट्रॅक्टर देण्याचा उद्देश आहे, तर ज्या पहिल्या 10 शेतकऱ्यांनी अर्ज केला असतील त्यांना तो लाभ आधी मिळेल। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग बाकीच्यांच्या 90 शेतकऱ्यांचं काय होणार? त्यांचा अर्ज वाया जाणार का? तर मित्रांनो, अजिबात नाही। इथेच या नवीन पद्धतीचा मोठा फायदा होणार आहे। जरी तुम्हाला लगेच लाभ मिळाला नाही तरी तुमचा अर्ज वाया जाणार नाही। तुमचा अर्ज हा प्रतीक्षा यादीत म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये ग्राह्य धरला जाईल आणि प्रतीक्षा यादी तुमच्या अर्जाच्या तारखेनुसार असेल। तर आता ही ज्येष्ठता यादी आणि निवड प्रक्रिया कशी होणार? तर सपोज एका शेतकऱ्याने 20 तारखेला अर्ज केला, त्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्याने 21 तारखेला अर्ज केला आणि तिसऱ्या शेतकऱ्याने 22 तारखेला अर्ज केला। तर सर्वात अगोदर जो अर्ज ग्राह्य धरला जाईल तो म्हणजे 20 तारखेला केलेल्या शेतकऱ्याने। जर पहिल्या 10 शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतला नाही किंवा त्यानंतर 1 ते 2 शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर घेतलेला नाही तर त्यांच्या नंतर जो वेटिंग लिस्टमध्ये आहे म्हणजेच 20 तारीख, 21 तारीख आणि त्यानंतर 22 तारीख, तर सर्वात पहिले 20 तारखेला अर्ज केलेल्या शेतकऱ्याला प्राधान्य दिले जाईल, त्यानंतर 21 तारीख आणि त्यानंतर 22 तारीख। तर मित्रांनो, हा बदल का गरजेचा होता? मागच्या 6 वर्षात जवळपास 64 लाख शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज केलेले होते, पण लॉटरी पद्धतीमुळे केवळ 16 लाख शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळाला होता। 48 लाख अर्ज प्रलंबित होते। तर विचार करा, कितीतरी शेतकरी लाभापासून वंचित होते। म्हणूनच 25-26 या आर्थिक वर्षापासून ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य आणि अर्जाची ज्येष्ठता ही पद्धत लागू करण्यात आली। पण मित्रांनो, या सगळ्या प्रक्रियेत एक मोठी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे जी तुमच्या नक्की लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे फार्मर आयडी। यापुढे महाडीबीटीवरती कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे बंधनकारक आहे। जर तुमचा नंबर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्यानुसार लागला पण तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभच मिळणार नाही, तुमची संधी जाईल आणि अशा वेळी प्रतीक्षा यादीतील पुढच्या शेतकऱ्यांचा विचार केला जाईल। तर त्यामुळे तुमच्याकडे अजून देखील फार्मर आयडी कार्ड नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या। सध्या महाडीबीटी पोर्टलवरती काही तांत्रिक काम म्हणजेच वेबसाईटचं अपडेशन सुरू आहे, त्यामुळे पोर्टल सध्या तात्पुरतं बंद आहे। पोर्टलवर तशी सूचनाही देण्यात आलेली आहे, पण लवकरच हे पोर्टल एका नवीन आणि सुधारित रूपात तुमच्या सेवेत येणार आहे। तर मित्रांनो, जसंही हे पोर्टल सुरू होईल, नवीन योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तयार राहा, पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं काम आपलं फार्मर आयडी कार्ड तयार ठेवा। तुम्हाला ही महत्त्वाची माहिती कशी वाटली? हा बदल तुम्हाला कसा वाटला? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही अत्यंत महत्त्वाची बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या योजनांचा
आणि महाडीबीटी पोर्टलवरती झालेला जो बदल आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। झटपट इन्फो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशीच उपयोगी माहिती सर्वात आधी मिळत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन उपयुक्त माहितीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। धन्यवाद।